काय तिथे दीदी झाली स्कूलला. बाय बाय चालेल कुठं घालता. बाय बाय. सो हे गाईज गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघितलं असेल की आपली दीदी गेले स्कूलला आणि मी आता ब्लॉग स्टार्ट केले ना. तर बाबू आपला आत्ताच उठले. सो बघू शकता बाबू लगेच होत आला. बाबू जशा ये नंगू पुंगू ये जशांक ए बाबू बाबू जशा रिंकी ये बघ कसं करतोय. जशांक पडला जागेत. सो गाईज चला आता बाबूला काहीतरी खाऊन घेते आणि मग भेटते तुम्हाला. अजून कपडे धुवायचे आहेत, भांडी वगैरे झाल्यात, आंघोळ्या करून उठते म्हणून कपडे राहिलेत. सो याही पण गेलं तर आंघोळ करायला. सो त्याला काहीतरी खाऊन घेते, पेज बनवून ठेवतो त्याला. सो काय बघू शकता बाबूचे आंघोळ झालेले आहे. त्याला कॅमेरा चालू केला ना की जाम मज्जा येतो. सो आता बाबूचे डॅडी येतात एकदा साईटवरून चक्कर मारून. तर त्याच्यानंतर जाऊ आम्ही मंदिरात, पाय पडून येऊ. बघू टाइम भेटला तर दीदीच्या स्कूलमध्ये पण एक चक्कर मारू. बघू शकता शोनी बाबू गाईडला हायकल हायकल हाय गाईड हाय. सो चला गाईज आता मी भेटते तुम्हाला नंतरच. पहिले सो गाईज यावी चालल्यात यांचे मागे बाबू लागले. येतो मी. हा बाय. डॅडी डॅडी कुठे आले. ओ ओ जायचं डॅडीचे जायचं. तेव्हा आलं बा डॅडी आलं बा. ओ खोकला वापस झाला. सो गाईज आता फायनली आम्ही चाललो मंदिरात आणि तिथून जाऊ दीदीच्या स्कूलमध्ये. सो याही बघतात खाली वाट. बाबूला पण उठवलं जबरदस्तीने. सो चला आता जाऊया खाली. ए रिंकी दाखवते कुठे. शिंगा बारीक केले ना. तांबे नाही काय त्या दिवशी तांबे दिले ते एक पण तांबे नाही. बाबा बस येते बेटा. अरे महादेव. डिंकी इधर जशांक.
चालू बघ. हे गाईज इथे मी आता लोणचं बनवते. जेवण वगैरे झालेलं आहे. हे बघा आंबा असं लांब लांब कापून घेतलंय. पहिले तर आपण टाकूया हळद, अर्धा चम्मच हळद, त्यानंतर दीदी मोबाईल पकड, ब्लॅक पेपर. मम्मी आता टाकत ब्लॅक पेपर. मम्मी अतिशय आणले ब्लॅक पावडर, ब्लॅक सॉल्ट. पाहिजे होती बेटा आपल्याला. टाकली. त्यानंतर इथे वाटून घ्यायला. त्यानंतर जिरा पावडर अर्धा चम्मच. त्यानंतर अर्धा चम्मच. कसं लागतं? ब्लॅक सॉल्ट, पिंक सॉल्ट. 1-1.5 चम्मच मसाला. मसाला, अर्धा चम्मच साधा मीठ, पावडर शुगर. पावडर शुगर मी जास्त टाकते. मला आवडतं कांदा गोड थोडा खट्टा मिठा अशाच्या वेळेला कधी मिक्स करून बघू शकतो. असं मिक्स झालं एकदम सुखं म्हणजे. तेव्हा आपण पाणी घालूया. ही रेसिपी मी तुला बघू शकते. वास तर जाम भारी येते. थोडीशी साखर टाक गं. चम्मच दे ना बेटा. दे चम्मच मागचं माझ्या. बस मीठ खाऊ. बघू शकता किती सुंदर असं झालं. धुवून घेते मी दाखवते तुम्हाला. सो गाईत अशा 2 प्लेटा घेतल्या. त्याच्यावरती ना लांब लांब अशा अथराच्या येते. अथर ना बेटा 2 प्लेट आणल्या. दुसरी घे तशी मोठी जाम छोटी आहे. ती नको ना घेऊ. थांब मीला प्लेट देते. हा बघा पकडा. मी तर डिझाईन करून ठेवून मी ठेवन. करत पसावा आहे. ते अथरे मी ते अथर लांब लांब अथर बेटा असं ना. याला उन्हात कडक एकदम वालवायचे आहेत. बघू शकतो गाईज मी कसं आहे ना अथरत घेतल्यात. तुम्ही पण अशा अथरत चालू याला पूर्ण अथरून घेते आणि मी भेटते तुम्हाला. तुम्ही बघू शकता एक डिश तर पूर्ण झालेली आहे. मम्मी दुसरी डिश रेडी करते. त्याच्यात काही पुरत नाही. मम्मी याच्यात टाकून अजून खूप म्हणजे खूप जागा. इथं पण जागे प्लेन हा लागलं ठेवली ना मम्मीने. बोललो ना प्लेन आहे मम्मी ठेवायलाच ठेवली. फायनली डन झालेला आहे. मम्मा मी नेल ना तुला दाखवायचं. हात धुवायचं. कडकते थडकते होणार. बघू त्याला आता संध्याकाळपर्यंत किती वाजतं. 2 दिवस तर वाजवायचं म्हणून तर भरपूर आहे. सो गाईज बघू शकता मी आईस्क्रीम बनवलेले आहेत. चॉकलेटचा चॉकलेट चॉको चिप्सवाला आहे.
आणि यो ओरिओ. सो यो आमच्या साहेबांना याला पहिले मोबाईल लागतो. पक्का मोबाईलचा शॉकिंग होतो. मी खाते ओरिओ. असे रश्या चोरून टाकतो. कसा झाले चॉकलेटचा आईस्क्रीम? ओ कसा झाले? किती वेळा का खाला? ओ सॉरी गाईज, काल खालता ते. यो ओरिओचा एवढंच राहिले. आता जेव्हा क्रीम आणेल तेव्हा बनवू. मँगोचा बनवायचा आहे, अजून स्ट्रॉबेरीचा बी बनवायचा आहे. चॉकलेट ओरिओ ना कस्टर्डचा बनवून झाला. रस्सा सोडलाय बघा. सो गाईज इथे मी घेतलेत कपडे धुलायला आणि बघू शकता हे जास्ती कामाचा. आणि इकडे बघा इथे होते यांचे कपडे, इथे दीदीचं कपडे होतं. सो त्यांचे पॅन्टी त्यांना घालायला नसे भेटायच्या म्हणून मग ते कपडे मी दीदीचे वापस वरती ठेवते ना, यांच्या पॅन्टी खालते ठेवते कारण त्यांना घालायला नसे भेटायच्या. तर त्याच पॅन्टी तरी घालायचे. सो जरा दीदीचे कपडे आता अरेंज करते व्यवस्थित भेटते. माझे सर्व कपडे मम्मीने आता पॅक करत घेतले. अजून तिथे धुंड्याचे पडले. त्याच्यात फक्त दीदीचे टू पीस आहेत आणि एकच फ्रॉक, 2 फ्रॉक आहेत ना, बाकीचे सगळे टू पीस आहेत. चनिया चोली वगैरे एवढं झाल्या ना. बघू शकतो टू पीस मम्मी कवरच आहे, सांग जरा. सगळे टॉप आहेत ना गाईस. अजून एक टू पीस आहे, थांबा मी तुम्हाला दाखवते. अजून एक टॉप थांब बघा. किती सुंदर वन पीस आहेत. अजून एक सुंदर आहे, अजून एक सुंदर आहे, अजून मम्मा या पकड जरा 5 मिनिटे पकड नाही. अजून एक पर्पल कलर तो पण होत नाही तुला. आता सर्व कपडे उलटे करून ठेवले जेणेकरून त्याची घडी छोटी बसते. नाही तर कपडे जाम आहे तिथे घालत नाही ना. घालील आहेत तेच तर शीट. हे बघ योरला एक ठेवायचा. हे बघ योर आला त्याच्यानं ठेवायचा. चालेल चला गाईज, पहिले याला पॅक करते व्यवस्थित, मग सगळा बेडवाला पसारा साफ करते. आता ना मम्मी हवा कवरी बनवून झाली बघा. कपडे काढल्यावर वापस हवा भरायला लागेल. आता लगेच तिला लागणार नाही. आता डायरेक्ट लागणार नाही. ट्युशनला थोडं घालून जातो. हे घालून जातो. मम्मी पकड 1 मिनिट प्लीज प्लीज 1 मिनिट. बघ मी बघते थोडं जेवण. ठेव चल बेटा पटकन दे ना. ठेव ना. बघू शकता बाबू माझा खेळतो. अख्खं दीदीच्या तिथून शूज वगैरे काढतो. सो हे गाईज आता आम्ही चाललोय स्वीटीच्या बर्थडेला वरती. बाबू बघून इथे रेडी झाले आंघोळ करून ना. माझा अवतार बघा किती घाण आहे. आणि आपली दीदी सुद्धा रेडी आहे. सो चला व आम्ही जाऊन येतो. गाईज बघू शकता स्वीटीच्या बर्थडेचा केक आणि आमची बर्थडे गर्ल स्वीटी आहे कर. हाय परी, जोजो, बर्थडे गर्लची मम्मी आणि दीदी. अरे दशा तुला पण ही एक परंपरा सगळ्यांची टिकली लावायची. मम्मी जोजोला या ना. अरे थांब ना जरा तू. तो स्वीटीची पूजा आंटी बर्थडे गर्लला आरती करते. आणि यो बघा किती मोठा पाहुणा. नाही खात नको खाऊ जा. मम्मी मला बरं तू छोटी आहेस का. चला जा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू
हॅपी बर्थडे डिअर स्वीटी, हॅपी बर्थडे टू यू. पहिले यांना भरवू दे. त्यांचा पुरं काम. बाबा जोजोनी तर अरे नको जोजो. दीदी इथे बाय एकदा. अरे अला ओपन कर आता जोजोचा गिफ्ट. काय लिहिलंय बघ त्याच्यावर. दीदीसाठी स्वीट स्वीट गिफ्ट तुझा ब्रो जोजो. जपारी ते बघू पण इकडे बघ, इकडे बघ ना. इकडे बघ आता. सो गाईज आपली दीदी इथे झोपलेली आहे. दूध पिताना झोपली. हे बघा बाबू आपला अजून झोपला नाही, त्याची मस्ती चालले. तर चला गाईज आता मी बाबूला झोपून घेते. आणि तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.